वेलकम बॅक एव्हरीवन. तर आता आपण प्रॉब्लेम सेट सेकंडमधला क्वेश्चन नंबर 6 बघत आहोत. तर काय आहे इथे बघा, राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ट्स. तर हे सुद्धा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बघूयात कसं. सो हा आहे फर्स्ट अंडर रूट ऑफ 32. कसं लिहिणार याला? 32ला आपण काय लिहू शकतो? 16 2 जा 32 बरोबर. 16 2 जा 32 येते. 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4चा. सो 4 रूट 2 आपल्याला इथे भेटला. 16 मी बाहेर घेतला 4. ह्याला आता रॅशनलाइज करायसाठी 4 रूट 2 इंटू रूट 2 करूया आपण. म्हणजे काय भेटेल आपल्याला? 4 इंटू रूट 2 इज 2. सो काय भेटलाय? 8. 8 काय आहे? सिम्पलेस्ट फॉर्म. मग इथं लिहायचं की 8 इज द simplest form of what? Rationalizing factor of under root of 32. ओके. सेकंड बघूयात आता. 50 अंडर रूट ऑफ 50 आहे. याला कसं लिहू शकतो आपण? 25 इंटू 2. 25 2 जा 50. 5 तुम्हाला माहिती आहे आपण बाहेर काढला. इंटू अंडर रूट 2. मग 5 इंटू अंडर रूट 2 इंटू रूट 2. 5 इंटू 2 10. मग इथे काय भेटलं आपल्याला? 10 इज द simplest form of rationalizing factor of अंडर रूट 50. सो हे आपला आन्सर आहे. तर पहिले दोन आपण सॉल्व केलेले आहेत. सो हे लिहून घ्या पहिले दोन क्वेश्चन्स. ठीक आहे, पुढे बघूयात. बघा काय आहे? थर्ड 27 आहे. अंडर रूट ऑफ 27 कसं लिहिणार याला आपण? 9 3 जा 27 आहे, तुम्हाला माहिती आहे. आता 9 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 3चा. सो त्याला बाहेर घेतला, आतमध्ये राहिला 3. मग 3 अंडर रूट ऑफ 3. याला रॅशनलाइज करतोय. सो रूट 3ने आपण मल्टिप्लाय करणार. 3 इंटू रूट 3 इज 3. सो 3 3 जा 9 भेटला. म्हणजे काय? 9 इज द rationalizing factor of what? अंडर रूट ऑफ 27. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आता. काय आहे? फोर्थ 3/5 अंडर रूट ऑफ 10. आता इथे काय करतोय आपण? 3/5 अंडर रूट ऑफ 10 इंटू अंडर रूट ऑफ 10. याला रॅशनलाइज करतोय. सो 3/5 इंटू रूट 10 इंटू रूट 10 इज 10. सो 5 1 जा 5 2 जा. आन्सर काय आहे? 3 2 जा 6. सो 6 इज द rationalizing factor of 3/5 under root of 10. नेक्स्ट बघूयात.
नेक्स्ट हे दोन राहिलेले आहेत ते बघून घेऊयात. ठीक आहे, काय आहे? फिफ्थ आहे 3 अंडर रूट ऑफ 72. सो 3 अंडर रूट ऑफ 72ला आपण काय लिहू शकतो? 36 इंटू 2. आता बघा 3 इंटू 36 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 6चा. त्याला बाहेर घेतला अंडर रूट ऑफ 2. सो 6 3 जा 18 इंटू अंडर रूट ऑफ 2 इंटू अंडर रूट ऑफ 2. याला रॅशनलाइज केलं आहे. सो 18 इंटू रूट 2 इज 2. सो 18 2 जा किती आहे? 36. Therefore 36 is the rationalizing factor of 3 under root of 72. ठीक आहे, आता 6th बघूयात. फोर अंडर रूट ऑफ 11. 11 इंटू अंडर रूट ऑफ 11 आपण करणार आहोत. ह्याला रॅशनलाइज करूयात. 4 इंटू 11 इज 44. 44 is the rationalizing factor of 4 under root 11. तर हे लिहून घ्या दोन्ही. मग आपण क्वेश्चन नंबर 7 बघूयात. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघतोय. सिम्प्लिफाय करायचं आहे बघायला. हे मी थोडं वरती लिहिते, वरती करते याला सिम्प्लिफाय. तर क्वेश्चन नंबर 7 मधला पहिला आपण बघतोय आणि काय आहे याच्यामध्ये? 4/7 अंडर रूट ऑफ 147 प्लस 3/8 अंडर रूट ऑफ 192 अपॉन 1/5 अंडर रूट ऑफ 75. सो 4/7 याला आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतो बघा. अंडर रूट ऑफ 49 इंटू 3. तुम्ही करून बघा. 49 इंटू 3 विल बी 147 प्लस 3/8 आहे अंडर रूट ऑफ 192. 64 इंटू 3 काय येणार आहे? 192 मायनस 1/5 अंडर रूट ऑफ 25 इंटू 3 इज 75. सो हे जे स्क्वेअर रूट होते त्यांना आपण सिम्प्लिफाय केले. ठीक आहे, आता पुढे सॉल्व करूयात. 4/7 इंटू 49 कशाचा स्क्वेअर रूट आहे? तर 7चा. त्याला मी बाहेर काढला अंडर रूट ऑफ 3 प्लस इथे येणार 3/8 इंटू 64 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 8चा इंटू अंडर रूट ऑफ 3 मायनस 1/5 इंटू 5 इंटू अंडर रूट ऑफ 3. ठीक आहे, 7 7 कॅन्सल होतं इथे. 8 8 कॅन्सल, 5 5 कॅन्सल. काय उरते आपल्याकडे बघूयात आता. इथे राहते 4 अंडर रूट ऑफ 3 प्लस 3 अंडर रूट ऑफ 3 मायनस रूट 3. आता बघा रूट 3 आपण कॉमन काढणार इथे. 4 प्लस 3 मायनस 1 बरोबर. आता 4 प्लस 3 इज 7. 7 मायनस 1 इज 6 रूट 3. सो सिम्प्लिफाय करून आपल्याला काय आन्सर भेटलेला आहे? तर 6 रूट 3. लिहून घ्या. हा पहिला क्वेश्चन होता.
ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. आपण फोर्थ बघूयात. ठीक आहे. सो 4 अंडर रूट ऑफ 12 मायनस अंडर रूट ऑफ 75 मायनस 7 अंडर रूट ऑफ 48. काय येणार? 4 अंडर रूट ऑफ 4 3 जा 12 मायनस अंडर रूट ऑफ 25 इंटू 3 इज 75 मायनस 7 16 3 जा. ठीक आहे. मग इथे लिहिणार 4, हा 4 बाहेर आला होणार 2 अंडर रूट ऑफ 3 मायनस 5 अंडर रूट ऑफ 3 मायनस 7 आणि इथे काय येणार बाहेर 4 अंडर रूट ऑफ 3. सो 4 2 जा 8 रूट 3 मायनस 5 रूट 3 मायनस 7 4 जा 28 रूट 3. तर आपण त्याला कॉमन काढू. 8 मायनस 5 मायनस 28 रूट 3. काय येणार बघा 8 मायनस 5 मायनस 28. 8 मायनस 5 इज 3. 3 मायनस 28 minus 25. So minus 25 root 3 is the answer. So लिहून घ्या हे. ठीक आहे. आता आपण बघतोय सेकंड बघूयात. आता काय आहे सेकंड क्वेश्चन. 5 रूट 3 प्लस 2 रूट 27 प्लस 1 बाय रूट 3. 5 रूट 3 प्लस 2 अंडर रूट ऑफ 27 ला आपण काय लिहू शकतो 9 3 जा 27 प्लस 1 अपॉन रूट 3 आहे, याला आपण रॅशनलाइज करू. मग याला आपण रूट 3 नी इकडे मल्टिप्लाय करणार. सो काय येणार इथे 5 रूट 3 प्लस 2 इंटू 9चं काय येणार बाहेर 3 अंडर रूट ऑफ 3 प्लस अंडर रूट ऑफ 3 अपॉन रूट 3 इंटू रूट 3 होणार इथे 3. मग इथे आपल्याला बघा काय मिळतंय. जर आपण कॉमन इथे बघा 5 रूट 3 आधी याला सॉल्व करू प्लस 3 2 जा 6 रूट 3 प्लस रूट 3 अपॉन 3. आता इथे आपण कॉमन काढणार आहे. काय रूट 3 कॉमन काढायचं आहे. काय आहे तिथे मग 5 प्लस 6 प्लस 1 बाय 3 उरलाय बरोबर. इथे 1 बाय 3 राहतोय. मग याला सॉल्व करू आता आपण. इथे जर 3 आपण कॉमन घेतला किंवा तर इथे काय होणार 5 3 जा 15 6 3 जा 18. ठीक. किंवा मी हे पूर्ण स्टेप लिहिते. LCM काढूयात आपण. म्हणजे इथे येणार 3 इंटू 5 3 इंटू 6 प्लस इथे येणार 3 अपॉन 3 सॉरी 3 इंटू 1. एकच सेकंड. 3 इंटू 1 अपॉन खाली काय येणार हा 3. सो 3 नी ह्याला याला आणि याला मल्टिप्लाय केले आणि हा खालचा डिनॉमिनेटर. ठीक आहे. आणि इथे येणार हा रूट 3. सो 5 3 जा 15 प्लस 6 3 जा 18 प्लस 3 अपॉन 3 इंटू रूट 3 आहे. तर ह्यांना ॲड केल्यावर काय भेटणार आहे आपल्याला. सो इथे येणार 36 डिवाइड बाय 3 इंटू रूट 3. 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे 12 रूट 3 हे आहे आपला आन्सर. ओके. लिहून घ्या. हा सेकंड क्वेश्चन होता.
एक सेकंड, इथे थोडं चुकलेलं आहे की ते हे मी इरेज करते. इथे बघा हा 3 इथे येणारच ऑलरेडी आणि मग खाली असा 3 येणार आहे. सो हा 1/3 आहे, याला कम्प्लिटली आपण 3 नी मल्टिप्लाय करतोय किंवा 3 इथे लिहिलं तरी चालेल. कळलंय? 3 इंटू 1/3 असं यायला पाहिजे. सो हा 3/3 येणार. आलंय का लक्षात? काय केलंय? LCM घेतलाय म्हणजे आपण काय केलंय, 3 ने ह्याला ह्याला आणि ह्याला मल्टिप्लाय केलेला आहे. सो इथे 1/3 कम्प्लीटला मल्टिप्लाय करणार आणि मग तो दुसरा जो LCM मधला 3 आहे तो खाली डिनॉमिनेटरला येणार. सो इथे काय होतंय, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होतोय, हा 3 कॅन्सल होतोय. म्हणजे काय मिळालं आपल्याला आन्सर? सो 5 3 जा 15, 6 3 जा 18 प्लस हा काय 3 3 कॅन्सल झाला 1/3 √3. सो इथे काय येणार 34/3 √3 हे येणार आपला आन्सर. सो 34/3 इंटू √3 विल बी द आन्सर. झालेलं आहे का? थर्ड बघूयात आता आपण. ठीक आहे, थर्ड काय आहे? √216 मायनस 5 √6 प्लस √294 मायनस 3/√6. काय येते बघा, 216 कशाचा स्क्वेअर रूट आहे किंवा ह्याला काय लिहू शकतो आपण, 36 इंटू 6 लिहू शकतो. सो तुम्ही करून बघा, 36 इंटू 6 विल बी 216 मायनस 5√6 प्लस 294ला आपण काय लिहू शकतो, 49 इंटू 6 मायनस 3√6ला ह्याला रॅशनलाइज करूया. मग आपण काय करणार, 6 नी मल्टिप्लाय केले. सो 36 6 बाहेर येणार, आत राहणार √6 मायनस 5√6 हा ॲज इट इज प्लस 7 √6 मायनस 3√6 राहणार इथे आणि खाली काय येणार √6 इंटू √6 6. पुन्हा इथे सुद्धा कॅन्सल होईल बघा, 3 1 जा 3 3 2 जा 6. सो आपण ह्याला नीट लिहूया इथे की 6√6 मायनस 5√6 प्लस 7√6 मायनस √6/2. ठीक आहे, आता कसं लिहू शकतो, 6 कॉमन काढूयात. मग इथे काय राहणार, 6 मायनस 5 प्लस 7 मायनस 1/2 येणार आणि मग इथे येणार √2. आता इथे आपण 2 LCM काढणार जसं लास्ट टाइम 3 काढला होता. सो 2 इंटू 6 मायनस 2 इंटू 5 प्लस 2 इंटू 7 मायनस 2 इंटू 1/2 हा √2 ॲज इट इज इथे आणि हा 2 इथे खाली. आता बघा, सिक्स 2 जा 12 मायनस 5 2 जा 10 प्लस 7 2 जा 14 हा 2 2 कॅन्सल, इथे -1/2 √2. सो वरती आपण करणार आहोत 12 मायनस 10 2 2 प्लस 14 16 मायनस 1 15. सो इथे येणार 15/2 √2. हे आपलं असणार आहे आन्सर. सो थर्ड क्वेश्चन झालाय, लिहून घ्या. एक सेकंड, इथे 6 आहे, मी हा जो √6 कॉमन घेतलाय
त्याला चुकून तिथे √2 लिहिलं आहे. सो तो काय येणार 6. ठीक आहे, लिहून घ्या. पुढे बघूयात आता. 5th क्वेश्चन आपला राहिलेला आहे. 4th आपण मगाशीच बघितला होता. ठीक आहे, 5th आपण बघतोय आता. 2 अंडर रूट ऑफ 48 मायनस अंडर रूट ऑफ 75 मायनस 1/√3. सो ह्याला सिम्प्लिफाय करूया. 2 अंडर रूट ऑफ 16 3 जा 48 मायनस 25 इंटू 3 इज 75 मायनस 1/√3. याला आपण रॅशनलाइज करणार. सो 2 इंटू 4 इंटू √3 मायनस 5√3 मायनस √3/3. So 4 2s are 8 √3 minus 5√3 minus √3/3. इथे काय येणार बघा, √3 आपण कॉमन काढूया. 8 minus 5 minus 1/3 आणि हा √3 इकडे. सो 3 इंटू 8 मायनस 3 इंटू 5 मायनस 3 इंटू 1/3 अपॉन 3 आणि मग हा √3 इथे. सो काय येणार 8 3 जा 24 मायनस 5 3 जा 15 मायनस 1 अपॉन 3 आणि इथे अंडर रूट ऑफ 3. सो 24 मायनस 15 किंवा इथे आपण करूया 24 मायनस मायनस 16 करूया इथे. सो 14 1. किती राहत आहेत आपल्याकडं 8. सो 8/3 इंटू अंडर रूट ऑफ 3. सो हा आपला 5th झालेला आहे सॉल्व करून. तर आता नेक्स्ट बघणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 8, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. हा लास्ट क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेटमधला. तर बघूयात आपण. पहिला इथे घेत आहोत 1/√5. कसं करणार ह्याला रॅशनलाइज. 1/√5 इंटू √5. सो √5 अपॉन √5 इंटू √5 इज 5. सो डिनॉमिनेटरला आपण रॅशनल नंबरमध्ये कन्वर्ट केला, म्हणजेच काय रॅशनलाइज केलं आहे डिनॉमिनेटरला. तसंच सेकंड बघूयात. 2/3 अंडर रूट ऑफ 7. 2/3 अंडर रूट ऑफ 7 इंटू √7. 2√7 अपॉन 3 इंटू 7. √7 इंटू √7 इज 7. So 2√7 upon 7 3s are 21 is the answer. सिंपल आहे का. जे काही डिनॉमिनेटरचा स्क्वेअर रूट आहे त्यांनी फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला मल्टिप्लाय करायचे. झालंय. थर्ड बघतोय आता आपण. ठीक आहे. थर्ड बघा काय आहे. 1/√3 मायनस √2. याला आपण काय करू शकतो. डिरेक्टली मी इथे मल्टिप्लाय करते. इंटू √3 प्लस √2 अपॉन √3 प्लस √2. आता बघा मायनस प्लस आहे, मग खाली काय होणार
3चा स्क्वेअर मायनस रूट 2चा स्क्वेअर. वरती काय होणार रूट 3 प्लस रूट 2 म्हणजे 1 इंटू न्यूमरेटर आणि दिस 2 विल गेट मल्टिप्लाय. सो इथे हा आपला कुठला फॉर्म्युला अप्लाय होतोय बघा. हा आहे ए मायनस बी, हा आहे ए प्लस बी आणि यांच्यामध्ये काय आहे इथे मल्टिप्लिकेशन आहे. तेव्हा आपण काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. सो तो पण लिहून देते तुम्हाला लक्षात येईल. मग खाली आन्सर काय येणार 1 इंटू दिस इज रूट 3 प्लस रूट 2 अपॉन रूट 3चा स्क्वेअर काय आहे 3 इथे येणार 2 म्हणजे काय रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 1 म्हणजेच रूट 3 प्लस रूट 2. सो हे आहे आन्सर. लिहून घ्या. पुढचं बघूयात आता 4th क्वेश्चन. काय आहे 1 अपॉन 3 अंडर रूट ऑफ 5 प्लस 2 अंडर रूट ऑफ 2. याला आता रॅशनलाइज करणार म्हणजे आपण काय करणार इथे 3 अंडर रूट ऑफ 5 मायनस 2 अंडर रूट ऑफ 2 अगेन 3 अंडर रूट ऑफ 5 मायनस 2 अंडर रूट ऑफ 2. 1 इंटू दिस थिंग इज 3 अंडर रूट ऑफ 5 मायनस 2 अंडर रूट ऑफ 2. आता इथे खाली काय येणार 3 अंडर रूट ऑफ 5 स्क्वेअर मायनस 2 अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर. सो वरचं ॲज इट इज राहणार. 3चा स्क्वेअर काय आहे 9 इंटू 5. 5चा स्क्वेअर आहे अंडर रूट ऑफ 5चा स्क्वेअर काय येणार 5 येणार. 3चा स्क्वेअर 9 मायनस 2चा काय येणार 4 इंटू रूट 2चा स्क्वेअर 2. अगेन इथे काय येणार वरचा ॲज इट इज. खाली बघा 9 5 जा 45 मायनस 4 2 जा 8. सो 45 मायनस 8 किती 7. खाली येणार 37 वरती येणार 3 अंडर रूट ऑफ 5 मायनस 2 अंडर रूट ऑफ 2. सो हा होता 4th क्वेश्चन. आता 5th जो लास्ट क्वेश्चन आहे या चॅप्टर मधलाच तो आपण बघतोय. ओके 5th बघतोय आपण. सो 12 अंडर रूट ऑफ 4 रूट 3 मायनस रूट 2 इंटू काय होणार इथे 4 रूट 3 मायनस नाही प्लस होणार इथे 12 इंटू 4 रूट 3 प्लस रूट 2. इथे 12 आहे हे लक्षात राहतात. इथे येणार 4 रूट 3 स्क्वेअर मायनस रूट 2 स्क्वेअर. सो 12 इंटू 4 रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 4चा स्क्वेअर काय आहे 16 इंटू रूट 3 इंटू रूट 3 3 मायनस 2 रूट 2चा स्क्वेअर 2. सो इथे येणार 12 4 रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 16 3 जा 48 मायनस 2. सो 12 4 रूट 3 प्लस रूट 2 अपॉन 48 मायनस 2 इज 46. सो इथे जर आपण कॅन्सल आउट केलं 12 2 6 जा 12 2 2 जा 4 2 3 जा 6. सो आन्सर आहे इथे
6 into 4√3 plus √2 upon 23. सो हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर इथे आपला प्रॉब्लेम सेट सेकंड जो आहे तो संपतोय आणि यासोबतच आपला चॅप्टरसुद्धा इथे संपलेला आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात आणि आपला नवीन चॅप्टर चालू करूयात. सो थँक्यू सो मच.